हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. आज मला खूप प्राऊड फील होतंय कारण आज जो मॅथ्सचा पेपर झालेला आहे त्याच्या आधी एक दिवस फक्त मी इम्पॉर्टन्स आयएमपी दिले होते. एक 2 मिनिटाचा व्हिडिओ टाकला होता. त्यामधून चक्क 62 मार्कांचं रिपीट झालेलं आहे. सेम क्वेश्चन आणि सेम टाईपचे क्वेश्चन्स आपल्याला बघायला मिळालेले आहेत. ज्यांनी हा चॅनल फॉलो केला असेल त्यांच्यासाठी ही खूप बिग अपॉर्च्युनिटी आणि खूप प्राऊड फील होत असेल की मी काहीतरी खरंच मॅथ्स मला खूप इझी गेलंय आणि खूप मुलांची चक्क मला मेसेज आलेले आहेत, भरपूर काय आलेले आहेत. तर मला एवढा आनंद होतोय. त्यामुळे मी आज एनालिसिस व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे की 62 मार्क्स कसे आले तर तुम्हाला मी प्रॉपर दाखवून देणार आहे. तर मी प्रॉपर आधी सांगेल डी सेक्शन जसाशी तसा मी सांगितल्याप्रमाणे आलेला आहे. तर बघा काय तर तुमच्यासमोर मी मांडेल. चला आपण डी सेक्शन वर जाऊया. डी सेक्शन मध्ये बघा काय झालं पहा. तुम्ही जर बघा हा सगळ्यात पहिलाच क्वेश्चन डी सेक्शन मधला जो काय दिसतोय बघा तुम्हाला ए मॅट्रिक्स दिलेला आहे 2/2 चा आहे. प्रूव्ह दॅट ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए इज इक्वल टू ऍडजॉइंट ऑफ ए इंटू ए इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ ए इंटू आय. इथं 2/2 चा मॅट्रिक्स आहे. मी तुम्हाला मॅट्रिसेस मध्ये चेक करा. मी पीडीएफ आपल्या समोर मांडत आहे जी 2 मिनिटाची दिलेली होती. त्या पीडीएफ मध्ये बघा मित्रांनो काय दिलाय आपला मॅट्रायसेस मध्ये जर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्यामध्ये पहिलाच क्वेश्चन बघा मॅट्रायसेसचा होता जो तुमच्या समोर मांडलेला आहे. बघा 3/3 चा मॅट्रिक्स आहे जो काय a इंटू ऍडजॉइंट ए ऍडजॉइंट ऑफ a इंटू a इज इक्वल टू डिटरमिनंट ऑफ a इंटू i. हा 3/3 चा होता. उलट या क्वेश्चनचा सेम आलाय फक्त 2/2 चा आलाय. त्यामध्ये 2/2 असल्यामुळे उलट काम कमी झालं. सेम फॉर्मॅट सेम क्वेश्चन. बघा 4 मार्काचा जसा तसा क्वेश्चन आपल्याला सापडलेला आहे. त्यानंतर पुढे बघूया पुढचा क्वेश्चन. बघा इथे तुम्हाला सांगितलं इथे आपण किती 4 मार्काचा क्वेश्चन रिपीट झालेला आहे. बघा हा 27 नंबर इथे 4 मार्क्स. त्यानंतर पुढचा जर म्हणत असाल बघा हा शो दॅट होमोजिनियस. आता ही थेरमचा पार्ट आहे. मी थेरमचं पण सांगणार आहे. त्या आधी पुढे तुला त्या पुढे इथे पहा हा ग्राफ सॉल्व एलपीपी ग्राफिकली. मी ग्राफचं मिनिमाइजचा प्रॉब्लेम सुद्धा दिलेला आहे. तुम्हाला सांगितलं होतं मी यामध्ये आपल्या कंटेंट मध्ये जर बघा तर मी ग्राफ मध्ये सांगितलं होतं मी लास्ट जो एक्सरसाइज आहे कोणता आपल्या मॅक्सिमम मिनिमम मध्ये बघा सगळं प्रॉपर दिलेलं आहे. डी सेक्शन तसेच तसे 20 पैकी 20 मार्क मुलांना मिळालेले आहेत. बघा ग्राफ मध्ये हे बघा मॅक्सिमाइज आणि हे मिनिमाइजच्या प्रॉब्लेम मध्ये मी सांगितलं 2 प्रॉब्लेम मिनिमाइजचे करून जा. कोणताही प्रॉब्लेम आला मॅथमॅटिक्सच्या शेवटी बघा कन्सेप्ट महत्वाचा आहे. ज्याला मिनिमाइजचे ग्राफ 2 सोडवता आले असते त्याला 100% मिनिमाइजचा प्रॉब्लेम जमलाच असेल. तर 4 मार्क फिक्स होते हे मी यात गॅरंटीड सांगेल. तर इथे 4 मार्क त्यांना मिळालेले असते. बघा ग्राफिकलचे 4 मार्क. त्यानंतर आता पहिला क्वेश्चन डी सेक्शन मधला त्याचे 4 मार्क. त्यानंतर पुढे बघा इथे पहा आपला कोणता हा वाला जो 34 नंबरचा क्वेश्चन आहे डिफरन्शियल इक्वेशनचा. असा क्वेश्चन मी दिलेला आहे आपल्या पीडीएफ मध्ये बघू शकता. तुम्हाला मी काही असं दाखवत नाहीये. तुम्ही हवं आपल्या चॅनल वरती जा पीडीएफ चेक करा. त्या आपला व्हिडिओ चेक करा 2 मिनिटात. त्यामध्ये प्रॉपर मी सगळं दिलेलं आहे. अनालिसिस काय घेऊन आलोय तर तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी ज्याने फॉलो केलं असेल त्याला नक्कीच या चॅनलचा फायदा झाला असेल, या व्हिडिओचा फायदा झाला असेल. इथे पहा हा बघा 12 नंबरचा क्वेश्चन चेक करा मुलांनो. असा क्वेश्चन आहे बघा x² डिवाइड बाय dx x² + xy + y². हा क्वेश्चन मी दिला होता. हा जसा 4 मार्कांना तुम्हाला क्वेश्चन पेपर मध्ये दिसतोय बघा. कोणता हा वाला x² डिवाइड बाय dx x² + xy + y². म्हणजे 12 मार्काचे क्वेश्चन तुम्हाला मी असे ऍज इट इज मिळाले. पुढचा पार्ट आता उरला अजून 12 मार्क. थांबू नका, थांबा अजून काय इथे बघा मी एक थेरमचा सेशन हे मी पेपरच्या आधी मॅथ्सच्या पेपरच्या 2 दिवस आधी एक व्हिडिओ अपलोड केला होता एक 11 मिनिटाचा. त्या व्हिडिओ मध्ये मित्रांनो मी त्या सांगितलं होतं की बोर्ड साठी आयएमपी थेरम कोणते आहेत. त्यात उल्लेख सुद्धा केलेला आहे मी. चेन रूल हा उल्लेख केला होता. चेन रूल सुद्धा तुम्हाला आलेला आहे. चेन रूल आहे मागे दाखवून देतो बघा. चेन रूलचे थेरम आता बोलूया. थेरम बद्दल थोडं बघा. थेरम बद्दल बोलूया. एक मिनिट जस्ट हा थेरम बद्दल बोलूया. इथे पहा आधी मी म्हणलं इथे डी सेक्शनचे थेरम बघून घ्या. मी स्ट्रेट लाईनचं सुद्धा सांगितलेलं आहे. स्ट्रेट लाईनचे 2 थेरम. ते 2 थेरम पैकी हा त्यातलाच एक थेरम होता. एक अँगल बिटवीन टू लाईन्स एक होमोजिनियस. हा डी सेक्शन मध्ये पडलेला आहे होमोजिनियस इक्वेशन. हा थेरम तसाच तसा आपल्याला सापडेल. थेरमची काळजी करू नका. थेरम मी जे सांगितले 15 मार्कांचे ते 15 चे 15 मार्काचे थेरम
जशा तसे मी सांगितलेले आहे, त्यातला एकही थेरम बाहेरचा नाही. वाटत असेल तर 11 मिनिटाचा व्हिडिओ बघा, त्यात मी थेरमचे नाव लिहिलेले आहे. खूप नाही, खूप कमी थेरम सांगितले होते लिमिटेड, त्यापैकीच एक थेरम डी सेक्शन मध्ये सापडलाय. हा 28 नंबरचा आहे होमोजेनियस इक्वेशन. हा मागच्या वर्षी आला होता, तो या वर्षी पण आलाय. ठीक आहे. त्यानंतर वेक्टरचा सुद्धा सांगितलं होता, इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन. त्यापैकी आहे बघा हा इंटरनल डिव्हिजन आलाय. म्हणजे मला सांगायचंय, ज्याने थेरम केलाय त्याचे 4 आणि 4 हे पण 8 मार्क झाले, आधीचे 12 आणि हे 8 मला वाटतं 20 मार्क इथेच झाले. तर एवढ्यावरच नाही, अजून एक बघा डेफिनाइटची प्रॉपर्टी सुद्धा मी दिली होती बघा. ही प्रॉपर्टी दिलेली आहे. डेफिनाइटची प्रॉपर्टी दिली आहे, त्या प्रॉपर्टीवर एक सम दिलेला आहे त्यांनी. ज्याला प्रॉपर्टी प्रूव्ह करता आली त्याला सम कसं सोडवायचं ते सुद्धा मी त्यात एक्सप्लेन केलं होतं. तर म्हणजे असं जवळपास 20 मार्काचा सेक्शन आहे आपलं. किती जो हा सेक्शन आहे डी सेक्शन आपला 20 मार्कांचा, त्यामध्ये तुम्हाला क्वेश्चन 5 सोडवायचे होते. मग 5 नाही तर 6 क्वेश्चन मी ॲक्युरेट तुम्हाला दिलेले आहेत. आउट ऑफ 20 पैकी 20 मार्क मिळतील असे. तर यातला मी प्रॉपर एक ना एक क्वेश्चन जमला, इथे 20 मार्क स्कोरिंग झाले सगळ्यांसाठी. थांबा, अजून चेन रूल मी सांगितलं होतं तुम्हाला येणार, चेन रूल किंवा इन्व्हर्स थेरम. तर त्यापैकी चेन रूल आलेला आहे. इथे सुद्धा बघू शकता 21 नंबरचा प्रॉब्लेम बघा, चेन रूल आलेला आहे. म्हणजे मी फक्त ते दाखवू शकत नाही, कारण मी ते 11 मिनिटाचा जो व्हिडिओ होता त्या व्हिडिओ मध्ये बघा थेरम्स आयएमपी सांगितले होते, आणि जे पीडीएफ आहे त्या पीडीएफ मध्ये 2 मिनिटाची पीडीएफ फक्त आयएमपी किंवा इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. ते क्वेश्चन मी तुम्हाला दाखवतोय आता, त्यात काळजी करू नका. जे जे क्वेश्चन आहेत मी तुम्हाला आता दाखवणार आहेच. तर फक्त आता बघूया, थेरम्स मी दाखवू शकत नाही कारण थेरम त्या 11 मिनिटाचा व्हिडिओ आहे त्यात मी सांगितलेला आहे. आता व्हिडिओ सांगितलेच नाही तर नुसतं ते थेरम मी अपलोड सुद्धा केलेला आहे सिरीज. ज्याने सिरीज बघितली असेल त्याच्या आउट ऑफ मार्क्स मी चॅप्टर वाईज रिव्हिजन व्हिडिओ सुद्धा टाकले होते, म्हणलं कुणाला त्रास नको. तर ते जर पाहिले असेल वेल अँड गुड, जरी नसेल पाहिले ते आयएमपी एवढे पीडीएफ जर करून गेले असतील तरीही मी सांगितलं आज आयएमपी पैकी सगळं थेरम आणि आयएमपी 62 मार्कांचं मटेरियल रिपीट आहे माझं. बघूया, चला आता क्वेश्चन कडे वळूया. महत्वाचं क्वेश्चन कोणते बघा, आता आपल्या क्वेश्चन पेपरवर या. डी सेक्शन आपला क्लिअर झालं. आता सी सेक्शन मध्ये जर म्हणत असाल मित्रांनो बघा, आता एक्झामाइन वेदर द स्टेटमेंट पॅटर्न बघा, लॉजिक आहे. लॉजिकचा काय सांगितलं, टॉटोलॉजी, कॉन्ट्रडिक्शन ऑफ कंटिन्जन्सी. हा असा क्वेश्चन मी तुम्हाला दिलेला आहे. चेक करा आपल्या पीडीएफ मध्ये. आपण बघूया, दाखवूया माझे पीपीटी जे आहे. मी असं सांगत नाही कारण मला सांगायचंय जे मी प्रेडिक्ट केलं ते खरंच आलंय, मला एवढा आनंद वाटतोय. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना खरंच फायदा झालाय बघा. चला हे चेक करा, यामध्ये टोटोलॉजीचा जो क्वेश्चन आलेला आहे चेक करा. काय क्वेश्चन आहे बघा, एक्झामाइन वेदर ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट पॅटर्न इज अ टोटोलॉजी और कॉन्ट्रडिक्शन और कंटिन्जन्सी. हा क्वेश्चन मी दिला होता, सांगितलं होतं बघा. 2-3 सम सुद्धा दिलेले आहेत, याची प्रॅक्टिस करून घ्या. आणि याच्या रिलेटेड सम जरी आला तुम्हाला जमलाच पाहिजे. ज्याने प्रॅक्टिस केली 2 गणिताची 3 गणिताची त्याला जो टोटोलॉजी ओळखता आला असेल. चला तर सांगायचा हाही 3 मार्काचा. त्यानंतर टोटोलॉजी क्वेश्चन झाला. त्यानंतर ट्रिगोचा हा दिला नाही, माफ करा. चला पण मी सांगेन पुढचा 17 मार्क 17 नंबर क्वेश्चनचा बघा. क्वेश्चन नंबर 17 मध्ये जर म्हणत असाल हा ट्रायंगलचा सेंट्रॉइडचा मी क्वेश्चन दिला होता बघा, सेंट्रॉइडचा. तर सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल जर असेल तर सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगलचा एक क्वेश्चन दिलेला आहे. तर ते क्वेश्चन मध्ये चेक करूया आपण. सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल, सेंट्रॉइड ऑफ ट्रायंगल इथे पहा. हा क्वेश्चन चेक करा. काय बघा, इफ द सेंट्रॉइड ऑफ टेट्राहेड्रॉन नाही, ट्रायंगलचा दिलेला आहे. एक मिनिट, टेट्राहेड्रॉन, ओके टेट्राज असेल, आपण सोडून द्या, चालेल टेट्राज असेल सोडला. जरी मी सेंट्रॉइड दिले नसेल तरी हा क्वेश्चन नाही पकडला तरी आपण पुढे जरा हा इथे या. शो दॅट लाईन्स, एक लाईन दिलेल्या 2 लाईन दोन्ही एकमेकांना इंटरसेक्ट करतायत, हे प्रूव्ह करून दाखवायचं होतं. जर आता या क्वेश्चन पण मी तुम्हाला दिलेला आहे, तर तुमच्या समोर लाईन अँड प्लेन घेऊन येऊया. लाईन्स अँड प्लेन बघा, गंमत बघा, पहिल्या वेळेस अशी गंमत झाली आहे की खरंच मला प्राऊड फील होतंय बघा. दर पहिल्या वेळेस म्हणता येणार नाही, दरवर्षी मी सांगत असतो, फक्त यावर्षी मी प्रेडिक्शन करून अनालिसिसचे चॅनल सुरू केलंय. या माध्यमातून तुम्हाला कसा न्याय मिळतोय हे मी दाखवून देतोय. बघा इथे, कम्प्युटिंग द शॉर्ट डिस्टन्स, डिटरमाइन वेदर द फॉलोइंग लाईन्स इंटरसेक्ट ईच अदर. द इंटरसेक्ट ईच अदर हे पाहिजे. आता 19 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, इंटरसेक्ट ईच अदर.
ज्या दोन लाईन्स आहेत ते एकमेकांना इंटरसेक्ट करत आहेत हे काय प्रूव्ह दॅट करून दाखवायचंय. आणि त्या क्वेश्चन मध्ये काय बघा, काय इंटरसेक्ट इट अदर, जर दोन लाईन एकमेकांना इंटरसेक्ट करत असतील तर काय करा, ते काय सांगितलं चेक करा, नसेल करत तर डिस्टन्स काढा. मग सेम तेच झालं, शेवटी तुम्हाला डिस्टन्सच काढणं आहे. डिस्टन्स काढलं, ज्याला हा क्वेश्चन जमला असेल त्याने ट्राय केला असेल हे दोन गणित, त्याला तो इंटरसेक्टचा क्वेश्चन 100% जमलेला आहे. इंटरसेक्ट करणे म्हणजे डिस्टन्स फक्त 0 आला पाहिजे, बस एवढंच आहे, काही चेंज नाही. बस मी सांगत चाललोय बघा, सेम फॉर्मॅटचे गणित कोणते कोणते दिसत आहेत. पुढे फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ प्लेन. प्लेनचं इक्वेशन काढायचं या टाइप मध्ये नाही. हा चेन रूल तुम्हाला मी आता सांगितलंय. हा एलएमव्हीटीचं ऍज इट इज सम मी दिलंय. चला बघूया, तुमच्या समोर गणित लगेच मांडतो. एलएमव्हीटी यू गेट ऍप्लिकेशन ऑफ डिफरंट डेरिव्हेटिव्ह. ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह वरती बघूया. बघा ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एलएमव्हीटीचा क्वेश्चन हे बघा. एलएमव्हीटीचा क्वेश्चन तुम्ही चेक करा. पहिला क्वेश्चन जर पाहिला तुम्ही, पहिलाच आहे ऍज इट इज. व्हेरीफाय लॅग्रेंजेस मीन व्हॅल्यू थेरम फॉर द फॉलोइंग फंक्शन f of x is equal to log x on 1, e 1 to e दिलेला आहे. तर काय वेगळं आहे यामध्ये तुम्हीच बघा काय क्वेश्चन मध्ये चेंज आहे का. f of x is equal to log x on 1 to e आहे. सेम क्वेश्चन ऍज इट इज रिपीट झाला बघा. हा 3 मार्कांचा, म्हणजे एवढं रिपीट झालं. मी मोजले 62 मार्क्स भरलेले आहेत, तुम्ही मोजत आहात, तुम्ही सांगत चाललेलो आहे. बघा पुढे आलो. त्यानंतर चला सी सेक्शन मध्ये काय काय रिपीट झालं बघा. आता आपण डी सेक्शन पूर्ण 20 मार्कांचा आपण पाहिलेला आहे. त्यात एकही क्वेश्चन सुटलेला नाही कुणाचाही. त्यातलं 20 मार्क म्हणतोय मी, पण 24 मार्कांचा आपलं मी सांगितल्यापैकी आलेला आहे. यामध्ये बघा आता 26 हा यातलं कोणतं आलं बघा. यातलं जे जे रिपीट झालं यातले मार्क्स आहेत आपले. एक झाला हा लॉग एक्सचा, म्हणजे 3 मार्क किती आहे. चेन रूलचा बघा इथे 3 आणि 3 6 मार्क 6. त्यानंतर हे इंटरसेक्टचा बघा 3 मार्कांचा 6 आणि 3 9 मार्क्स 9 मार्क्स. आणि हे बघा 3 मार्क तुमचे आहे स्टेटमेंट पॅटर्नचे टोटलाचे, म्हणजे 9 3 12 मार्क्स. 24 पैकी 12 मार्क इथे आलेले आहेत, म्हणजे 12 आणि ते तुमचे खाली 32 मार्क इथेच रिपीट झालेले आहेत तुमचे. ऍज इट इज सांगेल मी, काही चेंज दिसत नाही मला. आता इकडे आल्यानंतर आपल्या 2 मार्क सेक्शन मध्ये 2 मार्क म्हणजे आपण कोणता सेक्शन बी वर येऊया. सेक्शन बी मध्ये बघा पुन्हा काय जर अटेम्प्ट द 8 ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट स्टेटमेंट. सर स्विचिंग सर्किट काढायला विचारलं जातं, मी बजावून सांगितलं होतं विद्यार्थ्यांना की सर्किट काढायला मुलांना प्रॅक्टिस करा, सर्किट काढायला प्रॅक्टिस करा. येतंय बघा, येतच आहे. मी ते क्वेश्चन सुद्धा दिलेला आहे, चेक करा. बघा माझा आयएमपी क्वेश्चन मध्ये सापडेल कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. काय रे स्विचिंग सर्किट असेल, स्विचिंग सर्किट काढायला सांगितलं जात आहे, तर ते स्विचिंग सर्किट बघा काय दिलंय. निगेशन पी अँड क्यू और पी अँड निगेशन आर. मग हे बघा पहिला क्वेश्चन जसाचे तसा तुम्हाला दिसेल. साधं पी सुद्धा बदल नाही, क्यू सुद्धा नाही, ऍज इट इज. म्हणून मी सांगेल बघा, जे प्रेडिक्शन केलं मी खरंच एवढं भाकीत झालेलं आहे, ज्याने खरंच केलेलं असेल त्याचं आज मी म्हणतो बल्ले बल्ले. हे असेच बल्ले बल्ले करत राहायचं असेल विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, कारण हे चॅनल तळागाळापर्यंत पोहोचणार आहे. सगळ्यांपर्यंत माझी इच्छा हीच आहे की माझं विश आहे सगळ्यांपर्यंत पोहोचायचंय, सगळ्यांना एकदम क्वालिटी एज्युकेशन देण्याचा माझा हा मोटो आहे जो मी सुरू केलाय. फक्त या मोटो थोडा वेळ लागेल, पण नक्की मी सर्वांपर्यंत पोहोचणार ही माझी इच्छा आहे आणि पोहोचायचं आहे. चला तर पुढे पहा, कोणता हा झाला बघा पहिला क्वेश्चन सापडला जसा तसा तुम्हाला. त्यानंतर इथे या जनरल सोल्युशन. मी जनरल सोल्युशन सुद्धा सांगितलं होतं विचारलं जातं, ट्रिगो मध्ये येतं. तर ट्रिग्नोमेट्रीचा हा जो पार्ट आहे जनरल सोल्युशनचा, मी जनरल सोल्युशन खूप करून घेतली होती, पण त्यापैकी मी पार्ट सांगत होतो की हा टॉपिक चांगला करून जा. जनरल सोल्युशनचा पार्ट आहे बघा हा. हे बघा जनरल सोल्युशनचा मी क्वेश्चन जरी एक दिला असेल, मी त्यांना सांगितलं होतं की जनरल सोल्युशनचे गणित काही करून जा, पण जनरल सोल्युशनचं कोणतंही सम आलं तुम्हाला जमलंच पाहिजे. इथं फक्त काय केलं, साधा साइन थिटा कॉस थिटा आहे, त्याला फक्त स्क्वेअर वाले टर्म विचारलेली आहे. स्क्वेअर जरी असं तर वेगळं काय असं नव्हतं, पण आहे ते जनरल सोल्युशनचा पार्ट तो बघा. 4 cos 2 θ = 3. तरी मी नाही काउंट केलं तरी हरकत नाही, माझं काही मत नाही आहे, फक्त मी प्रेडिक्ट केलेल्या गोष्टी आहेत मी सांगायचा प्रयत्न करेन. पुढे बघा क्वेश्चन नंबर 6 ऍज इट इज तुम्हाला दाखवतोय बघा. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये सम ऑफ द स्लोप ऑफ द लाईन रिप्रेझेंटेड बाय. हे बघा
हा क्वेश्चन जसा तसा दाखवतो तुम्हाला मी ट्वाइस देअर प्रोडक्ट आहे चेक करू आपण क्वेश्चन बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये बघा पेअर ऑफ स्ट्रेट लाईन बघा हा पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचे आयएमपी क्वेश्चन तुमच्या समोर दिसतील त्यातला क्वेश्चन नंबर 4 बघा काय दिसतोय फाइंड के इफ त्यातला पहिला सम ऑफ द स्लोप्स ऑफ द लाइन्स represented by x square plus kxy minus 3x square y square equal to raised twice their product जसा तसा क्वेश्चन रिपीट हा काही वाटत असेल काही शंका असेल तुम्हाला अडचण नाही चॅनलवर चेक करा 2 मिनिटात व्हिडिओ तुमच्या समोर आहे अपलोड केलेला आहे पेपरच्या आधी एक दिवस तो सापडेल तुम्हाला त्या सगळी ही जशाच तसे पीडीएफ तुम्हाला मिळेल चला हा क्वेश्चन मला सांगायचं जशाच तसे आलेले आहेत बघा मित्रांनो मला सांगायला एवढं प्राउड फील होतंय कारण मी जे प्रेडिक्ट केलंय जशाच तसे मिळाले मला पुढे आता find the value of p which vectors a bar and b bar are perpendicular या परपेंडिक्युलर मध्ये वेक्टरचा पार्ट आहे ऑर्थोगोनल नावाचा ते मी सांगितलं होतं ऑर्थोगोनल म्हणजेच परपेंडिक्युलर असतं पण असो तरी पण मी त्याला काउंट करत नाही मी होता तो पार्ट त्या टाइप मध्ये आहे पण तुम्ही म्हणाल ते मॅच नाही झालं म्हणून मी ते काउंट करत नाही सोडून द्या लक्षात घ्या मॅथमॅटिक्स आहे मॅथमॅटिक्स मध्ये काय असतं कन्सेप्ट महत्वाची तुमची कन्सेप्ट टाइप महत्वाचा आहे टाइप जर तुम्हाला फॉर्म्युला परफेक्ट जमत असेल तर व्हॅल्यू बदलून आले तरी फरक पडत नाही क्वेश्चन त्याच टाइपचा होतो मॅच होतो हेच आम्हाला सांगायचं त्याला तर मॅथ म्हणतात त्यांनी बरेच काय केलं काही ठिकाणी व्हॅल्यू फक्त चेंज करून क्वेश्चन दिलेले आहे बघूया अजून कोणती इथे या फाइंड द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट मी हा सेम क्वेश्चन दिलेला आहे हा सुद्धा 2 पॉइंटचा कोणता वेक्टर इक्वेशन ऑफ लाइन मी फक्त वेक्टरच्या जागेवर कार्टेशियन इक्वेशन दिलं होतं पण कार्टेशियन मधून कन्वर्जन मी शिकवलं होतं बघा वेक्टर मध्ये कसं करायचं असतं चेक करा बघा हे क्वेश्चन सुद्धा त्याच टाइप मध्ये त्याच पॅटर्न मध्ये लाइन ऑफ प्लेन मध्ये लाइन ऑफ प्लेन मध्ये ह्या बघा क्वेश्चन चेक करा काय दिलं बघा क्वेश्चन फाइंड द कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाइन पासिंग थ्रू द पॉइंट हे 2 पॉइंट्स आहेत त्याचं कार्टेशियन इक्वेशन काढायचं आहे आता पॉइंट्स कोणते असतील दोन व्हॅल्यू बदल असू शकतो मी तुम्हाला सांगितलं व्हॅल्यू चेंज असू शकतात कारण मॅथ्स येते मॅथ्स मध्ये सेम व्हॅल्यू शक्यतो येत नाही म्हणून हे 2 पॉइंट आहेत 2 पॉइंट वरून जर कार्टेशियन इक्वेशन ज्याला काढता येतं तर वेक्टर मध्ये कन्वर्जन करणं अवघड नाही एक स्टेपचं काम असतं ज्याने कार्टेशियन आहे त्याला वेक्टर पण काढता येऊ शकतं याच टाइप मध्ये हा क्वेश्चन आहे जरी तुम्हाला असं मॅथ्स नाही तरी मी सोडतो काही प्रॉब्लेम नाही मला सांगायचं आहे फक्त प्रेडिक्शन आहे त्या लेवलचा सम पण मला दिसतंय मी सांगेल की त्या टाइपचं आहे पण तरी पण मी नाही काउंट करत त्या क्वेश्चनला चला पुढे बघा अजून 2 पॉइंट सोडा हे रोटेट ते सोडा इथे या हा फाइंड d2y by d2y by d2 म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह विचारलं जाणार मी आधीच मुलांना सांगितलं होतं आणि तो नेमका क्वेश्चन आलेला आहे तुम्हाला दाखवायला मला एक आनंद वाटेल चेक करा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये सेकंड ऑर्डर इथे चेक करा फाइंड d2y by d2 हा इथेच बघा फाइंड काय सांगितलं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये मी त्यांना काही क्वेश्चन दिली होती की सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह मध्ये म्हणजे तुम्ही जर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह दोनदा डेरिव्हेटिव्ह काढता येत असेल तर प्रॉपरली मला वाटतं फक्त ते काय दिलंय पॉलिनॉमियल्स इक्वेशन दिलंय याच्यापेक्षा तर या 2 क्वेश्चन पेक्षा तर कितीतरी इझी लेवलचं सम आलंय तर त्या इझी लेवलचं सम बघा काय इझी लेवलचं सम आलंय फक्त नॉर्मल पॉलिनॉमियल दिलेले आहे तर फक्त दोनदा डेरिव्हेटिव्ह घ्यायचं होतं मग त्याच टाइप मध्ये होता सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्हच्या जर म्हणत असाल तर हा पण मी नाही काउंट केला तरी हरकत नाहीये पण तरी पुढे टेस्ट वेदर द फॉलोइंग फंक्शन इन्क्रीजिंग डिक्रीजिंगचं सुद्धा मुलांना सांगितलं होतं मी की ते सुद्धा विद्यार्थी मित्रांनो काय करा हे पहा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग मध्ये सुद्धा इन्क्रीजिंग डिक्रीजिंग ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये मॅक्सिमम हा इथे हे पाहिजे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x आहे फंक्शन स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग किंवा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x व्हिच ऑफ द फॉलोइंग फंक्शन इन्क्रीजिंग डिक्रीजिंग इथे फक्त फंक्शन इन्क्रीजिंग असताना x ची व्हॅल्यू काढा डिक्रीजिंग असताना y x ची व्हॅल्यू काढा हे होतं पण तिथे फक्त तुम्हाला चेकिंग विचारलंय चेक करा फंक्शन नक्की इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे तरी पण मी हे हा एक क्वेश्चन त्यात काउंट करणार नाहीये फक्त मी सांगत थोडा फरक काय होता टाइप मॅच होतोय पण एवढा परफेक्ट नाही झाला ऍक्सेप्टेड इट्स ओके पण मॅक्सिमम फरक आपण शेवटी काउंट करू पुढे पहा रूट इंटिग्रेशनचं सेम टू सेम एक्झाम्पल आलंय रूट 1 प्लस साइन टू एक्स बघा इंटिग्रेशनची एवढी सारी गणितं आहेत विद्यार्थी मित्रांनो 1000 पेक्षा जास्त गणितं असते तुम्ही पाहिले असते सांगायची मला गरज नाहीये पण तरी त्यापैकी मी जे गणित दिलंय चला तुम्ही समोर मांडतो इथे पहा
चेक करा इंटिग्रल काय म्हटलंय बघा, रूट 1 प्लस साइन 2x हेच गणित आलंय. फक्त इथं काय लिमिट आहे 0 टू पाय बाय 4 आणि या सम मध्ये जर म्हणत असाल तर त्यात फक्त लिमिट नाही आहे बघा, इथे रूट 1 प्लस साइन 2x इंटिग्रेशनला लिमिट नाही आहे. उलट चांगलं काम आहे, म्हणजे इंटिग्रेशन दोघांचं सेमच काढणं आहे. फायनल स्टेपला जाऊन फक्त लिमिट टाकायचंय का यात लिमिट टाकायची गरज नाही, प्लस ऍड करायचंय. सेम टाइपचे क्वेश्चन आई रिपीट झाले. पुढे घ्या 14 नंबरचा क्वेश्चन हा तर ऍज इट इज मॅच झालेला आहे. तुमचा बायनोमियल मध्ये बघा n दिलाय, n e ऑफ x दिलेला आहे, e ऑफ x फाइंड व्हेरियन्स ऑफ x हा एक क्वेश्चन तुम्हाला दिला होता मी. बघा चेक करा पीडीएफ मध्ये, बायनोमियल मध्ये फायनल लास्ट बायनोमियल मध्ये बघा इथे काय दिलंय, गिवन दॅट मी क्वेश्चन ऍड केला होता 12 नंबरचा एकच आहे. n ची व्हॅल्यू दिली, p दिलेला आहे, a ऑफ x काढा, व्हेरियन्स काढा, p दिला असेल, a ऑफ x दिला असेल, व्हेरियन्स काढा. म्हणजे या सेम या टाइपचा क्वेश्चन आहे तो 2 मार्कांचा. एवढं सारं रिपीट झालेलं आहे, मला सांगायला असं वाटतंय की ऑलमोस्ट रिपीटेड आहे. जर एवढं केलं असेल ना तर 60 प्लस तुमचा स्कोर 100% आहे. पुढे अजून आहे एमसीक्यू वर सुद्धा या, एमसीक्यू सुद्धा सोडलेले नाहीत आपण. 1 मार्काचे क्वेश्चन सुद्धा ऍज इट इज आले तर काय सांगायचं मला बघा. हे पहा राईट द ड्युएल विचारले, मी ड्युएलचे सांगितलं होतं लॉजिक मध्ये. हे बघा मी असं सांगत नाही, तुम्हाला प्रूफ देतोय. प्रूफ त्यासाठी अनालिसिस व्हिडिओ मी आणलेला आहे, कारण तुम्हाला प्रूफ दिला पाहिजे, तुम्हाला कळायला हवं. हे बघा राईट द ड्युएल्स ईच ऑफ द फॉलोइंग, 2 गणितं दिली होती. आता ड्युएल्स तुम्हाला माहिती आहे, अँड चा ऑर करा, ऑर चा अँड करा. त्या टाइपचं गणित सुद्धा रिपीट झालेलं आहे. अजून काय सांगायचंय बघा, ड्युएल करायला विचारलं होता 1 मार्कांना, 1 मार्क सर्वांना मिळाला असेलच. पुढे पहा दुसरा आहे इव्हॅल्युएट कॉस इनव्हर्स हाफ प्लस 2 साइन इनव्हर्स हाफ. काय मॅजिक आहे बघा, सेम टू सेम क्वेश्चन मी दिलाय बघा ट्रिगो मध्ये. चला ट्रिगो मध्ये तुम्हाला दाखवून देतो. क्वेश्चन खूप लिमिटेड दिले होते मी आणि त्यामध्ये ती क्वेश्चन मॅच झाली. प्राऊड ऑफ फील होईल मला, खूप प्राऊड ऑफ फील होतंय बघा, मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतोय. तुम्ही ज्याने पाहिलंय त्याला याचा फायदा नक्की झालेला आहे. खूप सारे मेसेज मला आलेले आहेत. चेक करा क्वेश्चन काय आहे बघा इथे. हे बघा क्वेश्चन नंबर 2, कॉस इनव्हर्स हाफ प्लस 2 साइन इनव्हर्स हाफ ऍज इट इज बघा. 1 मार्काला क्वेश्चन दिसतोय तुम्हाला इथे, कॉस इनव्हर्स हाफ 2 साइन इनव्हर्स हाफ. म्हणजे एवढं सेम येतंय बघा, एवढं सेम आलंय. काय सांगायचं आता, एवढा थर्ड क्वेश्चन थोडा 1 मार्काला तो मी नाही सांगितलेलं. हा पण पुन्हा फोर्थ क्वेश्चन ऑर्डर डिग्री. ऑर्डर डिग्री सुद्धा मी सांगितलं होतं विद्यार्थ्यांना, तो येणार 2 मार्काला दरवर्षी असतो आणि यावर्षी 1च मार्काला आलाय कारण डिग्री विचारले फक्त. तर म्हणून सर ते 1 मार्काचा क्वेश्चन आहे, तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन वर घेऊन जाऊ शकतो मी. बघा डिफरन्शियल इक्वेशन मध्ये बघा पहिलाच क्वेश्चन आहे फाइंड ऑर्डर अँड डिग्री. यामध्ये त्यांना मी 1 2 3 4 सम करून ठेवा म्हटलं, कारण कोणताही सम आला ऑर्डर डिग्री जमलीच पाहिजे आणि ऑर्डर डिग्री सम आलेला आहे 1 मार्कासाठी. मी तर खूप इझी आणि खूप इझी बेस ते जमलंच असेल सगळ्यांना. आज सगळ्यांचे बल्ले बल्ले आहेत, सगळे आज पुढे मार्क आहेत आनंदाने. आज माझे मेसेज भरले बघा सगळ्यांचे, मी कमेंट वगैरे वाचून मला आनंद वाटतो. मी सगळ्यांना मेसेज करतोय, सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स, व्हेरी आणि ग्रेट, चांगला रिझल्ट येईल. सगळे मॅक्झिमम मुलं जे सांगतायत की सर आम्ही 60 मार्क 70 मार्कापर्यंत अटेम्प्ट केलाय, तुमचं सांगितल्यापैकी 60 प्लस आम्हाला जमणार. 60 प्लस आणि इंटरनलचे 20 जर 80 प्लस मुलांचे मॅथ्स मध्ये मार्क्स जात आहेत. फक्त आपले 2 मिनिटाचे एवढ्या 2 मिनिटाच्या आयएमपी ने आणि थेरमचे दिलेले सिरीज ने. बघा एवढा आपला फायदा आहे. ते पहा एमसीक्यू वर या, कॉन्व्हर्स ऑफ कॉन्ट्रापॉझिटिव्ह, म्हणजे कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काढायचा आणि मग कॉन्व्हर्स काढायचा, बस एवढंच आहे. मी कॉन्व्हर्स इन्व्हर्स सुद्धा लॉजिक मध्ये दिलेला आहे. त्यानंतर पुढचा पहा दे ऍडजॉइंट ऑफ मॅट्रिक्स, मी ऍडजॉइंट सुद्धा दिलेला आहे. बघा यात एक एमसीक्यू जशाच तशा आले बघा, काय म्हणजे यात हेच नाही बघा. काय सांगायचं तुम्हाला की खरंच ज्याने केलं असेल की बघा फाइंड काय म्हटलं होतं मी इथे, इन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स बाय युजिंग ऍडजॉइंट मेथड. ऍडजॉइंट मेथड मध्ये सगळ्या तुम्हाला ते स्टेप्स वापराव्या लागतात. सगळ्या स्टेप काय डिटरमिनंट काढा, मायनस काढा, कोफॅक्टर काढा, मग ते ऍडजॉइंट वगैरे. तर यात फक्त तुम्हाला काय विचारलं तर ऍडजॉइंट विचारलाय. तर बघा ऍडजॉइंट म्हणजे त्यातलं कमी स्टेप आल्या आणि ऍडजॉइंटचं मी त्यांना दिलं होतं की हा आयएमपी मेथड करून जा. विद्यार्थ्यांना याचा एक फायदा खूप झालेला आहे. 2 मार्काचा एमसीक्यू. पुढे फाइंड द अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन. चेक करा लाईन अँड प्लेन मध्ये अँगल विचारलाय. लाईन अँड प्लेनचा तुम्हाला क्वेश्चन दाखवतो बघा. जसा तसा हा एक क्वेश्चन तुमच्या समोर आलेला आहे. लाईन अँड प्लेनचा ज्याने अँगल काढायची प्रॅक्टिस केली असेल त्याला हा क्वेश्चन जमला असणार. लाईन प्लेनचा फॉर्म्युला फक्त माहित पाहिजे. क्वेश्चन काही येऊ द्या, व्हॅल्यू काही बदलू द्या, चेक करायचं. फाइंड द अँगल बिटवीन प्लेन्स आहे हा नाही, फाइंड द ॲक्युरेट अँगल बिटवीन लाईन अँड द प्लेन. बघा हे बघा लाईन अँड प्लेन, लाईनचं इक्वेशन आहे, प्लेनचं इक्वेशन आहे.
बस व्हॅल्यू चेंज असू शकतात, व्हॅल्यू चेंज असल्याने फरक पडत नाही, फॉर्म्युला महत्वाचा आहे. मग हा एक क्वेश्चन तसा तसा एमसीक्यू मिळालेला असेल, यातही काही चेंज नाही बघा. पुढे या अप्रॉक्सिमेशनचं सुद्धा मी ते आपल्या पीडीएफ मधून बघून घ्या, ते सुद्धा मी दिलेलं आहे. अप्रॉक्सिमेशनचा टाइप दिलाय, फक्त एक्झाम्पल सेम नसेल पण अप्रॉक्सिमेशनच्या टाइप मध्ये काही सम दाखवली आहेत. ज्याला तो अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला माहित होता त्याने हा 100% केला असेल. त्यानंतर हा इंटिग्रेशन मधला हा सम नाही दिलेला, मी हे एक्सेप्ट करतोय. पीडीएफचा सम दिलेला आहे, या टाइपचं नाहीये, म्हणजे या टाइपचे सम आहेत अजून दिलेले पण हे एक्झॅक्ट नाही दिलेलं, हे पण एक्सेप्ट करेल. सो एवढा जर तुम्ही पेपर जर पाहिला असेल तर मी म्हणेन 60+ क्वेश्चन रिपीटेड आहे. तर चेक करू शकतो आपण किती मार्क्स झालेले आहेत, किती नाही आहेत आपले. तर बघा, जर आपण मार्क्स काउंटिंग स्टार्ट केली, बघा 2 मार्काचा पहिला एमसीक्यू आपला कॉमर्स युनिव्हर्स, 2 मार्काचे ऍडजॉइन, 2 4 मार्क आपल्याकडून आलेले बघा. आता काउंट करूया फक्त. 4 मार्क, 4 अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन, 4 आणि 2 6 मार्क. 6 हा सुद्धा आपला नाही, अप्रॉक्सिमेशन सुद्धा काउंट नाही केला मी. चला 6 पीडीएफचा आहे बघा, पीडीएफचा हा क्वेश्चन सुद्धा मी दिलेला आहे त्या टाइप मध्ये, फक्त एक्झॅक्ट नाहीये पण या टाइपचे क्वेश्चन दिलेले आहेत. त्या टाइपचे नाही केलं तर हा जमला असणार. ठीक आहे. 8 आणि 12, 12 किती बघा, 12 1 मार्कांना आहे. त्यानंतर हा 1 मार्कांना आहे आणि हा हे 3 मार्क होती आणि ते 8 आणि 3 किती 11 मार्क याचे झाले मित्रांनो. 11 आणि कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट 2 मार्काला आहे दिलेला, 11 2 13. 13 आणि जनरल सोल्युशन दिलेला आहे, 13 2 15. 15 आणि ह्या 2 मार्काचा लाईन आपल्याला स्ट्रेट लाईनचा 15 2 17. 17 17 17 आणि परपेंडिक्युलर नाही 17 17 आणि हे 2 पॉइंट बघा, 17 आणि 2 19. 19 आणि जशाच तसा एमसीक्यू मॅच करून दिला होता. 19 आणि हे 2 21. 21 इंक्रीजिंग डिक्रीजिंग आहे, नाही काउंट करत मी. चला 21 आणि हा 2 मार्क इंटिग्रेशन जशाच तसा. 21 आणि 2 23. 23 आणि हे 2 आहे बघा 25. 25 आणि हे 3 मार्क लॉजिक. 25 आणि 3 28. 28 28 इंटरसेक्ट आहे बघा, तो 2 लाईन इंटरसेक्ट होता. 28 आणि 3 31. 31 आणि एक कार्टेशियन इक्वेशन आहे प्लेनचे, हे नाही आहे. चेन रूल 28 आणि 3 31. 31 एलिमेंटचा सेम क्वेश्चन. 31 आणि 3 34. 34 आणि काय झालं यामध्ये जे 20 मार्क सेक्शन आहे ते 20 चे 20 पडले. 34 आणि हे 20 झाले बघा जवळपास म्हणजे 54. आणि 54 मध्ये यात काय झालं नेमकं, आपले क्वेश्चन जे आहे यात जास्त पडले. एक एक्स्ट्राचा आहे जो 4 मार्कांचा आहे, यात जास्त आल्यामुळे 54 4 58 म्हणजे जवळपास 60. माझ्या अंदाजे आपण हे ट्रायंगल सेंट्रॉइडचा एक क्वेश्चन आपण त्यात ऍड केलेला नाहीये, जे पेअर ऑफ स्ट्रेट लाईन मध्ये येत होता जो आपण नाही काउंट केलेला. सो 60+ आपला क्वेश्चन मधून यातून रिपीट झालेला आहे. तर मला हे सांगायचं आहे, पुढचे इथून पुढे तुम्हाला चांगलं प्रॉपर मार्क्स मिळवायचे, प्रॉपर गायडन्स पाहिजे असेल तर सही डायरेक्शन निवडा आणि प्रॉपर आपल्या चॅनलला अपडेट राहण्यासाठी प्रॉपर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी याला बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर करायला विसरू नका. तर चला आपल्या नवीन भागामध्ये नवीन एपिसोड मध्ये भेटूया. तर चला तर मित्रांनो, धन्यवाद.